माऊलींची पालखी, भक्तांचा मेळा, टाळ मृदुंगात रंगलेला सोहळा, ज्ञानोबा तुकाराम अखंड गजर, पंढरीच्या वाटेवर भक्तीचा सागर। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या आज पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। टाळमृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष आणि विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण पुणे भक्तिमय झालेलं आहे। पावसाने पाय रोखले, पण मन मात्र माऊलींकडे धावत राहिलं। देहू आळंदीला न जाता आलेले लोक, अनेक भाविक आता पुण्यामध्ये पालख्यांचं दर्शन घेत आहेत। महिलांच्या फुगड्या, वारकऱ्यांचे अभंग, रिंगण सोहळ्याचा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आतुरता यामुळे वारीचं रूप आणखीनच अविस्मरणीय झालेलं आहे। याच भक्तीच्या, उत्साहाच्या आणि श्रद्धेच्या प्रवाहाचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत आमच्या या विशेष बुलेटिनमध्ये। रामकृष्ण हरी। देहू नगरीतून विठ्ठल नामाचा गजर करत निघालेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुण्याच्या संगमवाडी परिसरामध्ये दाखल झालेली आहे। पुण्याच्या वेशीवरती तुकोबारायांच्या पालखीचं अतिशय जल्लोषात आणि भावुक वातावरणात स्वागत करण्यात आलंय। टाळमृदुंगाचा निनाद, झेंडेकरांचा उत्साह आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलेला आहे। लाखो वारकरी पावसाची पर्वा न करता पालखीच्या स्वागतासाठी संगमवाडी परिसरात एकत्र जमलेले असून आता पालखी ही नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराकडे मार्गस्थ होतीये। माऊलींचं नाम आपण घेत घेत हळूहळू पावलं पुढे सरकताना दिसत आहेत। पुण्यामधली आपण ही दृश्य बघतो। तुकोबारायांची पालखी आता पुण्याच्या संगमवाडीमध्ये पोहोचलेली आहे। पुण्याच्या वेशीवरती पालखीचं अतिशय थाटामाटा जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि उत्साह जो आहे तो हळूहळू आता वाढायला लागलाय। जशी जशी पावलं पुढे जात आहेत तसा तसा उत्साह सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळतोय। तुकोबारायांची पालखी आपण दृश्यांमध्ये बघतो आणि पालखीचं अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। आबाल वृद्ध आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, असंख्य वारकरी आपल्याला दिसत आहेत आणि मोठ्या थाटामाटात पुष्पवृष्टी केली जाते। तुकोबारायांची पालखी सध्या पुण्याच्या संगमवाडीमध्ये पोहोचलेली आहे। पावलं जशी जशी पुढे जात आहेत, विठ्ठलाच्या भेटीची ओढ आहे ती सुद्धा आपल्याला तशीच बघायला मिळते। माझे सहकारी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। प्रियंका, अखेर पुण्यामध्ये पालखी पोहोचलेली आहे, काय नेमका उत्साह बघायला मिळतोय? निश्चितच अमित, आनंदाचे डोही, आनंदी तरंग असा उत्साह आज पुण्यनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर एक मोठा जनसागर आज पुण्यनगरीमध्ये लोटलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही आत्ताच आपल्या समोरून आता गेलेली आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत इथे विश्वस्त आहे डॉक्टर अनंत देखणे सर। सर, आपल्याला पुण्यनगरीमध्ये जोरदार स्वागत झालेलं आहे, काय सांगा? खऱ्या अर्थाने पुण्यनगरी म्हणजे साहित्य, उद्यम, कला, संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे। त्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारताचं भूषण असणारं आणि विद्येचं माहेरघर असणारं पुण्यनगरी, त्या पुण्यनगरीमध्ये आता जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचं आगमन होत आहे आणि त्याच्या पाठोपाठ जगद्गुरू कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचंही या ठिकाणी आगमन होत आहे आणि दोन्ही पालख्या एकत्रित पद्धतीने पुण्यनगरीमधनं आता विसाव्याच्या ठिकाणी, मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहेत। त्या दृष्टिकोनातून पुण्यनगरीतल्या सगळ्या भाविक भक्तांचं अतिशय मनोभावे ते त्यांची सेवा करत असतात, वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि प्रत्येक वारकऱ्याला पुण्यनगरीमध्ये छान पद्धतीने त्याची शुश्रूषा होत असते। म्हणून आम्ही खूप आनंदित आहोत, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, आज पावसाने सुद्धा कृपा केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आज पाऊस न पडल्यामुळे वारकऱ्यांना सुद्धा खूप सुसह्य असं छान पद्धतीने वारकऱ्यांना वारीमध्ये सहभागी होता आलेला आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नियोजित वेळेपेक्षा साधारणपणे अर्धा ते पाऊण तास आम्ही लवकर आलेलो आहे। त्यामुळे जी संध्याकाळची समाज आरती आहे ती कदाचित 7-7:30च्या दरम्यान होऊ शकते। मागच्या वर्षी ती थोडीशी 10-10:15ला झाली होती। त्यामुळे अतिशय उत्तम पद्धतीने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी छान आमची सुविधा आम्हाला करून दिलेली आहे। सामान्य प्रशासनाने, महानगरपालिकेने, स्वतः महापौरताई आणि हे सगळे जे काही कॉर्पोरेटर्स आहेत त्यांनी खूप या ठिकाणी परिश्रम घेऊन निश्चितच ते आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय की पुण्यनगरीमध्ये मोठा जनसागर लोटलेला आपण पाहतोय आणि आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही मार्गस्थ झालेली आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येणार आहे आणि त्या दर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही मिनिटांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये प्रस्थान करणार आहे. संगमवाडीच्या पुलाखाली आपण आता आहोत आणि मोठा संगम इथे दोन्ही पालख्यांचा होत असतो. पण आपण पाहिलं की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वेळेच्या आधीच पुण्यामध्ये पोहोचलेली आहे आणि आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा वेळेच्या थोडा आधीच पुण्यनगरीमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे ज्या पुण्यनगरीतल्या लोकांना, पुणेकरांना किंवा जे काही लोक पुण्यामध्ये दर्शनासाठी आलेली आहेत त्यांना लवकरच दर्शन मिळणार आहे. अगदी आरती सुद्धा लवकरच लवकर दर्शन मिळणार आणि तसा उत्साह सुद्धा मोठा प्रियंका बघायला मिळतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आळंदीवरून निघालेला संजीवन समाधी सोहळा म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता पुण्याच्या संगमवाडी परिसरामध्ये दाखल झालेला आहे. तुकोबारायांच्या पालखी पाठोपाठच माऊलींच्या पालखीचं सुद्धा पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण संगमवाडी परिसर हा दुमदुमून गेला. ताळमृदुंगाचा निनाद, जेंडेकरांचा उत्साह आणि वारकऱ्यांची भक्ती यामुळे पुण्यनगरीमध्ये वारीचा सोहळा रंगलेला आहे. पावसाची पर्वा न करता हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी पालखी मार्गावरती एकत्र जमले. माझे सहकारी वैभव सोनवणे सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण जाऊया. वैभव, खरं तर मागचे काही दिवस प्रचंड पाऊस होता, तरी सुद्धा आपल्याला आता भक्तीचा सुद्धा तसाच मोठा पाऊस बघायला मिळतोय. काय वातावरण दिसतंय? आम्ही गेले 4 दिवस जो पाऊस पडलेला होता त्याने सगळा महाराष्ट्र चिंतातूर होता. तुकोबारायांची माऊलींची पालखी नेमकी बाहेर पडणार कशी, असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न होते. मात्र कालपासून पावसानं जी ओढ दिली किंवा उघडीप दिली आहे त्यानंतर आज दिवसभर अजिबात पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांचे हाल जे आहेत ते झालेले नाही. पूर्वी प्रशासनानं सांगितलेलं होतं पुण्यातून सगळ्या वारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हा, आळंदी देहूकडे जाऊ नका. तशाच पद्धतीनं सगळे वारकरी जे आहेत ते कालपासून पुण्यामध्ये पालख्या ज्या आहेत त्या दाखल होत होत्या. आता आपण पाहतोय हा अलोट भक्तिसागर जो आहे तो समोर लोटलेला दिसून येतोय. तुकोबारायांच्या पालखीच्या समोरच्या 14 दिंड्या ज्या आहेत त्या आता शहरामध्ये दाखल होत आहेत. तुकोबारायांचा अश्व, नगारा या सगळ्या गोष्टी पुढे आल्यात. काही वेळात तुकोबारायांची पालखी जी आहे ती संचेतीच्या पुलावरून शिवाजीनगरच्या दिशेने येईल आणि तिथं समोर धारकरी बसलेले असतात. संभाजी भिडे हे दरवर्षी गेले काही वर्ष, साधारण 5-6 वर्ष आता अलीकडं नव्यानं ही प्रथा सुरू झाली आहे. ते समोर येऊन बसतात संचेती हॉस्पिटलच्या आणि तिथून काही वेळ संभाजी भिडे जे आहेत ते रथाचं सारथ्य करतात. यापूर्वी जेव्हा धारकरी वारकरी संगम करायचा प्रयत्न त्यांनी केलेला होता शस्त्र घेऊन, तेव्हा मोठा गजब झालेला होता. त्यानंतर त्यांनाही समज देण्यात आली, गुन्हा दाखल झालेला होता आणि मग आता गेले काही वर्ष, साधारण 5-6 वर्ष ही नवी प्रथा जी आहे ती इथं सुरू झालेली आहे. काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणावर आहे. हा भाग अलहिदा. दुसरीकडे वारकरी जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल होत आहेत. पुण्यात इतक्या वारकऱ्यांची सोय कशी होणार किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हायला नको, वारकऱ्यांची गैरसोय व्हायला नको, यासाठी महापालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस असतील, यांनी सगळ्यांनी एकत्रित दरवर्षीचा आराखडा जो आहे तो आराखडा प्लॅन केला जातो. कशा पद्धतीनं कालच पोलिसांनी जवळपास 1 तासाभराचं प्रेझेंटेशन करत पुण्यातले सगळे रस्ते, ज्या रस्त्यावरून पालखी जाईल हे सगळे रस्ते 3 वाजेनंतर बंद राहतील हे स्पष्ट केलेलं होतं आणि त्या दृष्टीनं पुणेकर सुद्धा प्रतिसाद देताना दिसत आहेत. मोठ्या संख्येनं पुणेकर जे आहेत ते रस्त्यावरती आलेत. खरं अपेक्षित गर्दी जी आहे पालखीची ती अजूनही झालेली नाही. म्हणजे दरवर्षी पुण्यामध्ये जेव्हा दोन्ही पालख्या येतात, आता काही वेळा तुकोबारायांची येईल, त्यानंतर माऊलींची येईल, साधारण 5 ते 10 लाख लोक जे आहेत ते आणि अगदी वैभव, हा सगळा भक्तिसागर नजरेत साठवून ठेवावा अशी सगळी दृश्य आपल्या समोर येत आहेत. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या आज पुण्यामध्ये आता दाखल होत आहेत आणि वारकरी टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आज पुण्यामध्ये पालखी मार्गावरती एकत्र दिसत आहेत. पावसामुळे देहू आणि आळंदीला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेले भाविक पुण्यामध्ये पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. पाहूया. माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीचं आज पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि या पालखीच्या पूर्वी ज्या दिंड्या आहेत, वारकरी आहेत, ते पुण्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं दोन्ही पालख्यांमध्ये लाखोंच्या संख्येनं वारकरी जे आहेत ते आज पुण्यनगरीमध्ये येतील. संगमवाडीच्या पुलावर थोड्याच वेळात दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या एकत्र येतील. आधी तुकोबारायांची पालखी येईल आणि त्यानंतर माऊलींची पालखी येईल. वारकऱ्यांची गेले 2 दिवस मोठी ससे होलपट सुरू होती. आळंदीत जाता आलं नाही, देहूत जाता आलं नाही, माऊलींचंही दर्शन घेता आलं नाही, तुकोबारायांचंही दर्शन घेता आलं नाही. मात्र जशा दोन्ही पालख्या आळंदी आणि देहूतून बाहेर निघाल्या लगेच
वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय जी आहे ती विसाव्याच्या ठिकाणी झाल्यानंतर लोक जी आहेत ती वारकरी जे आहेत ते दर्शनासाठी जायला लागले. टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला आणि अखेर ज्या तुकोबारायांच्या माऊलींच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी काही शेकडो किलोमीटरहून आलीत आणि आता या दोघांच्या बरोबर माऊली आणि तुकोबारायांच्या बरोबर पंढरपूरला पायी निघालीत. त्यांना सगळ्यांना माऊलींचं दर्शन झाल्यानंतर तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन झाल्यानंतर वातावरण जे आहे ते आता भारलेलं दिसतंय आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती आज पुण्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामासाठी पोहोचलीत. अनेक पालख्या ज्या आहेत, दिंड्या ज्या आहेत, त्या पालखीबरोबर तुकोबारायांच्या माऊलींच्या पालखीबरोबर इथं पोहोचत आहेत. या सगळ्यांबरोबर प्रत्येकाचा त्यांच्या गावाकडचा भाषेचा संस्कृतीचा वास जो आहे तो पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेला किती अलौकिक महत्व आहे ते या दृष्टीने पुन्हा एकदा दिसतं. यंदाच्या वर्षी पावसानं जो झटका दिलेला होता त्याच्यामुळे वारीचं नेमकं काय होणार अशी चिंता सगळ्यांना लागून होती. मात्र सुदैवानं आज दिवसभर पावसानं उघडीप दिली आहे आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण. सगळे वारकरी जे आहेत ते अत्यंत जोमानं पुण्यनगरीच्या दिशेनं पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत. थोड्याच वेळात माऊली आणि तुकोबारायांची पालखी सुद्धा पुण्यामध्ये दाखल होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचडेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासातील माऊलींचा पहिला रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये पंढरपूरकडे पालखी आता प्रस्थान करते. नेवासा बसस्थानक प्रांगणात झालेल्या या पहिल्या रिंगण सोहळ्यात हजारो वारकरी, टाळकरी आणि झेंडेकरी सहभागी झाले. माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण नेवासा नगरी दुमदुमून गेलेली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी करत रिंगण सोहळ्याचं दर्शन घेतलेलं आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्यातील हे पहिलं रिंगण वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरलं. पिंपरी चिंचवडमधील बोपोडी मेट्रो स्थानकावरती पाऊल टाकता सगळ्यात पहिल्यांदा नजरेत भरते ती भव्य विठ्ठलाची मूर्ती. तिच्या शेजारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही मूर्ती उभारण्यात आलेल्या आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवरती बोपोडी मेट्रो स्थानकाला विशेष आध्यात्मिक साथ चढवलेला आहे. विठ्ठलासह संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्रवाशांचं लक्ष वेधून घेत आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट, न विसंबे विठ्ठल सुखाचा सुभट. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाने आजच्या दिवसाची सुरुवात आपण करतोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं दृश्य आहे. आपण बोपोडीमध्ये आता आहोत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही दापोडीमधून आता पुढे निघतीये. ही बोपोडीमध्ये येणार आहे आणि बोपोडीमध्ये स्वागतासाठी अतिशय सुंदर पांडुरंगांची मूर्ती अशी उभारलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण बघतोय दोन्ही संतांची मूर्ती इथे आहे. एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय वारकऱ्यांची मोठी गर्दी इथे आहे. कॅमेऱ्यात तुम्ही पाहू शकता ही पावलं आता थांबायला तयार नाहीयेत. लोकांना प्रचंड उत्सुकता आहे की जेव्हा पादुका येतील, पादुकांचं दर्शन ते घेतील. आणि आणखी मी तुम्हाला काही वारकऱ्यांशी बोलून त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे दृश्य आहे जे माझ्या मागे आहे. किती उत्सुकता आहे, किती तयारी स्वागताची केलेली आहे याचं एक चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. कॅमेरामॅन प्रशांतसह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, बोपोडी. तर पालखी मार्गावरील उड्डाण पुलाखाली आज वारकऱ्यांचा भक्तिमय जल्लोष अनुभवायला मिळालाय. महिला वारकरी अभंग गात, फुगड्या खेळत आणि नृत्य करत विठ्ठल नामामध्ये तल्लीन झालेल्या पाहायला मिळाल्या. ऊन असो की वारा असो की मुसळधार पाऊस, विठ्ठलाच्या भेटीची ओढच आम्हाला चालवत असते अशा भावना महिला वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. टाळमृदुंगाच्या तालावरती अभंगाचा गजर सुरू असताना श्रद्धा, आनंद आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विठ्ठल नामाच्या अखंड गजरामुळे हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय.
लाखो वारकरी महिला असतील पुरुष असतील इथे आलेले आहेत आणि हळूहळू पंढरीच्या दिशेने ते पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाचत गात पावली खेळत आनंद साजरा करत हे सगळे पुढे पुढे चाललेले आहेत. काही महिला वारकऱ्यांशी आपण बोलूयात. तुळस डोक्यावर घेऊन चालताय, काय आज काय सांगाल? काय नाही, तुकारामाची पालखी संग चाललंय. कुठून आल्या? आम्ही धाराशिव. धाराशिव, मराठवाडा. शेती बाडी संसार सगळं माऊलीच्या भरोशावर. हो. आता काय काय माऊलीला काय सांगायचं? काय नाही, सर्व आनंदात आहे सांगत. आनंदात आहे. आनंदात. आता एवढा पाऊस पडतोय, पावसामध्ये तुम्ही चालताय, डोक्यावर तुळस घेतली आहे, काहीच वाटत नाही? कारण मला तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतो. काही वाटत नाही, सोहळा आनंदाचा वाटतो, पांडुरंगाचा. अतिशय आनंद आहे. नाचत गात वारी आता पुढे चाललेली आहे, अगदी पंढरीच्या दिशेने सुरू झालेली आहे. सगळे अपडेट्स तुम्हाला देणार आहोत. अगदी घरी बसल्या तुम्हाला हा सगळा आनंद घेता येणार आहे. माझ्यासोबत या महिला सुद्धा चाललेल्या आहेत. तर आपण असेच भेटत राहू. त्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 मराठी. कॅमेरामॅन प्रशांतसह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, बोपुड. मंडळी, वारी प्रत्येकाला सामावून घेत असते, म्हणजे अगदी चालणाऱ्यांना सुद्धा आणि चालता न येणाऱ्यांना सुद्धा. शरीराच्या मर्यादा असल्या तरी सुद्धा श्रद्धेच्या नाही आहेत. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे काय, तर या ज्येष्ठ महिला वारकरी ट्रकमध्ये संसार आणि ओठांवरती विठ्ठलाचं नाम घेऊन या ज्येष्ठ महिला पंढरीच्या वाटेवरती आता निघाल्यात. आणि चालणं कठीण झालं असलं तरी सुद्धा विठ्ठल दर्शनाची ओढ मात्र तितकीच कायम आहे. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि नामस्मरणात तल्लीन होत या सगळ्या आनंदाने वारी करतायत. तुझा गारी यमुना डोळी बुडालाय ताना बुडाला कृष्ण बुडाला ताना बुडाला ओ येश्वरे तुझा गारी यमुना डोळी बुडालाय ताना. मंडळी, संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये दाखल झालेली आणि पुढील 2 दिवस नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी निवडुंगा विठोबा मंदिर परिसर अतिशय आकर्षक असा सजवण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा, दर्शन रांगा आणि वारकऱ्यांच्या सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती वारकऱ्यांसाठी निवारा, पिण्याचं पाणी आणि अन्य आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महाराष्ट्र ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेला असतो, उभा महाराष्ट्र ज्या सोहळ्याची वाट बघत असतो, तो म्हणजे दरवर्षीचा पालखी सोहळा. काल संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केली. त्याआधी संत तुकारामांच्या पालखीने, तुकोबारायांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं आणि आज दोन्ही पालख्या दुपारनंतर पुण्यनगरीत दाखल होतात. दरवर्षी याची डोळा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक या पुण्यनगरीत येत असतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर या ज्या विठ्ठल मंदिर आहेत, खरं तर नानापेठ आणि भवानी पेठेतले म्हणजे निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर, हे दोन्ही मंदिर आता दोन्ही माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. 2 दिवस पालखी मुक्काम जो असतो तो पुण्यात असतो. या निवडुंगा विठोबा मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 2 दिवस मुक्कामी असते. या 2 दिवसात हजारो भाविक तुकोबारायांच्या पादुकाचं, पालखीचं दर्शन घेण्यासाठी याच निवडुंगा विठोबा मंदिरात येतात. आणि आता सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. दुपारी पालख्या दोन्ही ज्ञानेश्वर माऊली महाराजांची आणि तुकोबारायांची पालखी या पुण्यनगरीत दाखल होईल. पोलिसांचा देखील शहरभरात चोख बंदोबस्त आहे. 7,000पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आज दिवसभर, उद्या आणि परवा असे 3 दिवस या शहरात तैनात असणार आहेत. मी सध्या निवडुंगा विठोबा मंदिरात आहे, जिथं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी येत असते. दरवर्षीप्रमाणे परंपरेने 2 दिवसांचा मुक्काम याच निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. आणि डॉग स्क्वॉड जे आहेत ते पथक दाखल झालेलं आहे. इतर सगळी पोलीस प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होऊ नये. त्यासह पुणे महापालिकेकडून देखील यंदा जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. निवडुंगा विठोबा मंदिरात आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो याच मंदिरात असतो. आज रात्री मुक्कामाला पालखी येते, उद्या दिवसभर आणि परवा सकाळी खरं तर पंढरपूरकडे पालख्यांचं प्रस्थान होत असतं. जी आरती असते, जी मनोभावानं पूजा असते, ती तुकोबारायांची होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून याच मंदिरात पालखी मुक्कामी असते आणि याच निवडुंगा विठोबा मंदिरात आता पालखीच्या तयारीसाठी हे मंदिर आता सज्ज झालेलं आहे. आणि दुपारच्या नंतर तुकोबारायांची पालखी या मंदिरात
विसाव्याला पुढच्या 2 दिवस पुण्यनगरीत मुक्काम या पालखीचा असणार आहे. अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं आज परळी शहरामध्ये आगमन झालेलं आहे. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने अवघी वैद्यनाथ नगरी ही दुमदुमून गेली आहे आणि आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे ग्रामस्थ हे सगळे प्रस्थान करताना गजानन महाराजांच्या पालखीचं परळीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे. पायी दिंडी सोहळ्याचं हे 57वं वर्ष असून सुमारे 700 वारकरी सहभागी झाले. 33 दिवसात 750 किलोमीटरचा प्रवास करणारे वारकरी भजन कीर्तनात तल्लीन होत पंढरीकडे आता वाटचाल करत आहेत. पालखीचा आज संत जगतमित्र नागा मंदिर या ठिकाणी मुक्काम असून उद्या सकाळी पुढील प्रवासासाठी प्रस्थान होणार आहे. विठ्ठल भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देत धुळे जिल्ह्यातील शिरपूर सायकलिस्ट ग्रुपची सायकलवारी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे. बळीराजाच्या सुखसमृद्धीसाठी विठ्ठलाच्या चरणी साकडं घालत 60 सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी झाले. धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, कुर्डुवाडी या मार्गे 3 दिवसांमध्ये जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हे सायकल स्वार 12 जुलैला पंढरपूर या ठिकाणी सायकल रिंगणात सहभागी होणार आहेत. वाढतं प्रदूषण आहे, बदलतं पर्यावरण आणि आरोग्य जनजागृतीचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचं नागरिकांकडून मोठं कौतुक केलं जात आहे. तर शिरपूर सायकल वारी आता पंढरपूरकडे रवाना झालेली आहे. उत्साह तोच आहे, भक्ती तीच आहे, माध्यम थोडंसं वेगळं आहे. सायकलवरून पर्यावरणाचा संदेश देत हे सगळे वारकरी आता मार्गस्थ झालेले आहेत. 3 दिवसामध्ये साधारण 500 किलोमीटरचा प्रवास हे सगळे सायकल स्वार पूर्ण करतायत आणि विठ्ठलाच्या ओढीने हे सुद्धा आता पुढे मार्गस्थ होत आहे. आज पंढरीची वारी हा गेल्या भरपूर दिवसापासून आमच्या मनात होतं आणि आज तो दिवस आमचा येऊन ठेपलेला आहे आणि त्या दिवसाची सुरुवात आज आम्ही सुरुवातीने आजच्या सायकल रॅलीने आज करणार आहोत आणि सायकलीनेच पंढरीची वारी पूर्ण करण्यासाठी आम्ही पंढरपूर या ठिकाणी जाणार आहोत. त्यासाठी आमचं सर्व शिरपूर सायकलिस्ट ग्रुप या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि तेही माझ्याबरोबर सहभागी आहेत. याचा खूप मला आनंद आणि अभिमान आहे. दुसरी गोष्ट, आज ही पंढरीची वारी करताना आमचा शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचा प्रथमतः पहिलाच अनुभव असल्या कारणाने 500 किलोमीटरचं अंतर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि तो योग पंढरीच्या वारी निमित्ताने आम्हाला तो करण्याचा मान मिळाला. त्याबद्दल मी या सर्व सायकलिस्ट ग्रुपचं या ठिकाणी अभिनंदन करेल. तर विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव ते पंढरपूर सायकलवारी आता रवाना झाली आहे आणि 485 किलोमीटरचा हा प्रवास 3 दिवसामध्ये पूर्ण केला जाणार आहे. सायकलवारीचं हे सलग 5वं वर्ष आहे आणि या सायकलवारीत एकूण 75 वारकरी सहभागी झालेले आहेत. यामध्ये 8 महिलांचा देखील समावेश आहे. जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे या देखील या वारीमध्ये सहभागी झाल्या. प्रवासादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी सीडबॉल फेकून वृक्षारोपणाचा प्रचार केला जाणार आहे. विठ्ठल भक्तीबरोबरच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारी ही सायकल वारी नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेते. तर सायकल वारी करत अवघ्या 6 दिवसामध्ये 872 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपचे 5 सायकलवीर पंढरपूरहून गोंदियामध्ये परतलेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोंदियाकरांनी मोठी गर्दी केली आणि या पथकामध्ये गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासह कारगिल युद्धात एक पाय गमावलेले माजी सैनिक उदयभान निर्वाण यांचा सुद्धा समावेश होता. पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरघोस पीक यावं आणि जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विठुरायाच्या चरणी साकडं घालण्यात आलं. गोंदियात परतताच नागरिकांनी या सायकलवीरांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. मी सायकलवारी केली. मला पण खूप त्रास झाला, इजा वगैरे झाले.
पण पांडुरंगाचे जे दर्शन होते माझ्या मनापासून, ही माझी दुसरी वारी होती आणि ह्या दुसऱ्या वारीत मला 2 दिवस असं त्रास झाला खूप, पण पंढरपुरात पांडुरंगाचे आशीर्वाद असल्यामुळे मला ते त्रास काही भास झाला नाही. तर पुण्यामध्ये आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आगमन होत आहे आणि धारकरी जंगली महाराज मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यावेळेला उपस्थित होते. धारकरी दोन्ही पालख्यांना मानवंदना देणार असल्याने जंगली महाराज मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान 8 वर्षांपूर्वी पालखी सोहळ्यात शस्त्र घेऊन आल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानच्या काही पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते.